आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। एसआर अभियानाच्या दृष्टीने प्रदेश भाजपची महत्त्वपूर्ण बैठक। मुंबई भाजपच्या दादरमध्ये पक्ष कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन। आगामी काळातील संघटनात्मक बाबी एसआर नियोजनावर बैठकीमध्ये मार्गदर्शन करण्यात येणार। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांसह पदाधिकारी लोकप्रतिनिधी बैठकीला उपस्थित राहणार। दिल्लीमधील कॅबिनेट अतिशय अकार्यक्षम। उत्तम कॅबिनेटसाठी मोदींना फडणवीसांची गरज। मोदी फडणवीस भेटीवर संजय राऊतांचं विधान। फडणवीसांना आता राष्ट्र की पुकार है असेही वक्तव्य। माझ्यावर महाराष्ट्राची जबाबदारी, मी इथेच राहणार। दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी कुणी काही बोलू दे, मी महाराष्ट्रातच राहणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे। फडणवीस दिल्लीमध्ये जाणार। राऊतांना हे दिवा स्वप्न कुठून पडलं? महाराष्ट्राचं नेतृत्व करायला देवेंद्र फडणवीस सक्षम। शेलारांचं राऊतांना प्रत्युत्तर तर रोहित पवार असूनही कच्चा लिंबू, त्यांना पूर्ण माहिती नाही। फडणवीस दिल्लीमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। फडणवीस मोदींना भेटतात तसं काही लोक शहांना भेटतात। मी पुन्हा येईन असं फडणवीस बोलले, पण ते पुन्हा आले नाहीत। पुन्हा येण्यासाठी फडणवीसांना शिवसेना फोडावी लागली। देवेंद्र फडणवीस हळूहळू इकडचा कार्यक्रम आवरणार, संजय राऊतांचा दावा। देवेंद्रजींना महाराष्ट्राची सेवा करू द्या, महाराष्ट्र ही मोठी जबाबदारी आहे, ती जबाबदारी ते पार पाडतायत। अमृता फडणवीस यांचं देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर विधान। देव पाण्यामध्ये ठेवूनही देवाभाऊंच्या नेतृत्वाला धक्का लागणार नाही। उद्धव ठाकरेंना 25 वर्ष मुख्यमंत्री करण्याचं स्वप्नही फंगलं आणि राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचं स्वप्नही पूर्ण होणार नाही। देवाभाऊंना हटवण्याची स्वप्न पाहणाऱ्यांची स्वप्नच महाराष्ट्राची जनता भंग करेल। नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर पलटवार। धाराशिवमध्ये सरनाईकांच्या रिसॉर्टसाठी गोरगरिबांच्या दुकानांवर कारवाईचे आदेश। काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप। सरनाईकांनी 20 एकर जागा घेतल्याचा सपकाळांचा दावा। धाराशिवमध्ये कुठेही रिसॉर्ट बांधण्यासाठी जमीन घेतली नाही, त्यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून माझ्यावर आरोप। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी केलेल्या आरोपानंतर सरनाईकांचा पलटवार। मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मराठा आंदोलक मनोज जरांगेंकडून मुंबई जाम करण्याचा इशारा। 58 लाख नोंदींचं प्रमाणपत्र मला पाहिजेत, वेळ आली तर सरकार पाडणार, जरांगेंचा इशारा। मुंबईतील आंदोलनाच्या परवानगीसाठी जरांगेंसह ओबीसी समाजाचंही पत्र। आझाद मैदानावरून पुन्हा ओबीसी मराठा वाद पेटण्याची शक्यता। आझाद मैदानातील आंदोलनासाठी ओबीसीनं आधी परवानगी अर्ज केला। मंगेश ससाणेंची माहिती। मनोज जरांगेंकडूनही 29 ऑगस्टला आझाद मैदानाची मागणी। जातनिहाय जनगणनेतून ओबीसी प्रवर्ग वगळणं हे मोदी सरकारचं मोठं कारस्थान। काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप। जनगणनेच्या प्रश्नावलीमध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना न ठेवल्यानं सामाजिक न्यायाच्या तत्वांना हरताळ फासला जात असल्याचं विधान। जातीय जनगणनेच्या फॉर्ममध्ये ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नाही, ओबीसी नेते बबनराव तायवाडेंचा आरोप। डिसेंबरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ रामलीला मैदानामध्ये आंदोलन करणार, तायवाडेंची माहिती। मनोज जरांगेनंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंकडून आंदोलनाची घोषणा। काही झालं तरी 1 सप्टेंबरला आम्ही मुंबईला निघणार। ओबीसींच्या बाजूने मुख्यमंत्री आणि ओबीसी नेते बोलत नाहीत, हाके यांचा आरोप। आंदोलनाच्या तयारीसाठी महाराष्ट्रभरात हाकेंचा गावोगावी बैठकांचा सपाटा सुरू। हाकेंकडून चलो मुंबई आंदोलनाची घोषणा। दरम्यान आज बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यात ओबीसी बांधवांची बैठक। मराठा आणि कुणबी एक होऊ शकत नाहीत। ओबीसींच्या 378 जाती असलेल्या कळपामध्ये येऊन काय कराल? ओबीसींवर घाव घातला जात असल्याचा वडेट्टीवारांचा आरोप। बीडच्या गेवराईमधील ओबीसी मेळाव्यातून हाके लवकर गेल्यानं नवनाथ वाघमारेंची टीका। कोणाचं ढेकळाचंही काम नाही, कोणाची काय गणितं आहेत ते मला माहिती आहे। वाघमारेंची हाकेंचं नाव न घेता टीका। नवनाथ वाघमारेंच्या विरोधात बार्शीमधील सकल मराठा समाज आक्रमक। नवनाथ वाघमारेंना चोप देणाऱ्यांना 10 लाखाचं बक्षीस जाहीर। मराठा समाजाचे नेते डॉक्टर कपिल कोरकेंकडून बक्षीस जाहीर। नवनाथ वाघमारेला पहिल्यांदा मारेल त्याला 10 लाखांचं बक्षीस असं त्यांनी जाहीर केलंय।